सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एका 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याने ऊसाची थकीत बिल आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अक्कलकोट तालुक्यातील नागूर येथील सुनील चेवडप्पा कुंभार वय 28 यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरकडील थकीत ऊस बिल आणि मैंदर्गी येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्जाच्या ओझ्याला कंटाळून विषारी द्रव प्राशन केले। ही घटना 3-4 दिवसांपूर्वी घडली। त्यांना तातडीने सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला। सुनील यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवले आहे। सुनील हे त्यांच्या वयोवृद्ध आई वडिलांचे एकुलते एक चिरंजीव होते। त्यांची आई मानसिक आजाराने त्रस्त आहे, तर वडिलांना वयोमानापर्यंत काम करणे शक्य नाही। त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सुनील यांच्यावर होती। या घटनेमुळे कुंभार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान ही बातमी समजताच गोकुळ शुगरच्या अधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले आहे। मात्र नातेवाईकांनी संबंधित कारखाना आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत सुनील यांचा प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा इशारा दिला आहे। राहणार नागपूरचं आहे। आता जे त्यांचं कोण लागतं ते सांगा त्यांना। 20 पिले ते माझा भाचा आहे। 10 दिवसापूर्वी त्याने 20 पिले, त्याच्या कर्जबाजारीमुळे तो 20 पिले आणि कारखान्याचं बिल त्याने वेळेवर भेटलं नाही, म्हणून तो त्या कारखान्याच्या नावावरती बँकेच्या नावावरती चिठ्ठी लिहून तुम्हाला पावलं। काय नाव होतं? त्याचं नाव सुनील चेवडप्पा कुंभार। काय वय होतं त्याचं? वय 28 वर्ष। गेल्या 10 दिवसापूर्वी नागूर येथील शेतकरी कर्जबाजारी व कारखानदाराचा बिल थकल्यामुळं त्यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केलेला आहे। या उर्ध्या प्रशासनाने ते वेळेवर ऊस बिल आणि वेळेवर कर्जमाफी जर झाली नसती तर त्या 28 वर्षाची युवकाची आज मृत्यू झाली नसती। माझा सरकार या कारखानदारांना माझी आव्हान आहे आणि विनंती आहे, तुम्हाला अजून किती शेतकऱ्याची मुर्द्या पाडायचा आहे आणि नेमकं तुमचं मनात काय आहे ते एकदा सर्व शेतकऱ्यांना आपण कळवा, जेणेकरून आपण सर्व शेतकरी म्हणून विचार करू आपण महाराष्ट्रात राहायचं का आपण पण सर्व शेतकरी आत्महत्या करायचं, ही आपल्याला सर्वांना विचार करायला आणि त्या प्रकारे आपल्याला निर्णय घ्यायला मार्ग मोकळा होईल। वारंवार तो स्वतः शेतकरी, त्याचे वडील 3-4 आंदोलन, ऊसबिल द्या आणि कर्जमाफी करा, त्या आंदोलनात त्यांचे वडील आणि ते पोरगासहित सर्वे त्या आंदोलनासाठी ते लढत होती। त्यांची वेळेवर सरकारने दखल घेऊन कर्जमाफी केली असती आणि त्यांना जर ऊसबिल मिळाला असता तर आज तो मृत्यू पावला नसता। आणि थोड्याच वेळापूर्वी कारखान्याची दखल घेऊन त्यांनी काही आर्थिक मदत द्यायची त्यांनी ते शब्द दिला आहे। आम्हाला जेवढी कारखानदार आहे तेवढी सरकार आणि तो बँक ऑफ महाराष्ट्राचा तो मॅनेजर त्यांनी घरी जाऊन त्या शेतकऱ्यांना त्यांनी धमकावलंय, त्यांनीही मोठ्या प्रमाणात त्यांनी जबाबदारी आहे त्याचीही त्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या मॅनेजरची आणि त्यांची स्टाफची आहे। त्यांच्यावरती जे संबंधित आहे त्यांच्यावरती आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याबद्दल ताबडतोब प्रशासनाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, एवढीच आमची मागणी आहे। जोपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथं मृतदेह आम्ही कोणी ताब्यात घेणार नाही आणि त्यांचे अंत्यसंस्कार करणार नाही। जर सरकारच्या मनात आलं ते करू शकतात। जोपर्यंत आम्हाला या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्या कुटुंबाच्या त्या गावकऱ्यांच्या पाठीमागे भक्कम पुढे उभा आहे। जय हिंद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.